आणि अशा टॅनिंगपासून वाचण्यासाठी अगणित प्रकारचे सनस्क्रीन लावले जातात. तर ते लावताना कुठली काळजी घ्यायची? की मग उन्हात जाऊच नका असं आपलं होणार नाही शक्यच कधीच. नाहीये. टेन्शन घेऊच नका असंही कधीच होणार नाही. त्यामुळे अशा अनेक रिझन्सने आपली स्किन चेंज होत राहते. लोकांचा एक ग्रह असतो ना आपण की महागडे स्किन केअरच खूप उत्तम आणि जे स्वस्त असतात ते नाही. इट इज जस्ट फॅन्सी. त्याचा काही एक उपयोग नाही. स्ट्रेस कसं इम्पॅक्ट करतो तुमच्या स्किनला? स्किनवर जो काही परिणाम होतो तो त्वचेवर सुद्धा होतो. पण मग हे माहीत नसतं आणि आपण फक्त बाहेरून काहीतरी अप्लाय करतोय, क्रीम्स लावतोय, ट्रीटमेंट करतोय आणि त्याचे इम्पॅक्ट अजून वेगळे दिसतात. ते मला सांगतात, अहो मी एक क्रीम वापरलेलं मग मला त्याची रॅशेस आली. म्हणलं कोणी दिलेलं क्रीम तुम्हाला? नाही मीच घेतलेलं. पिंपल पण नको असतो आणि तो आल्यानंतर असं होतं की अरे पिंपल तर कोण डॉक्टर जातील, काहीतरी लावणंच सुरू होईल. कोलगेट लावतात. रात्री 2-2, 3-3 वाजता जातात आणि एव्हरी वीक फेशियल करतात. इज इट रिअली वर्थ की तुम्ही जर बॅलन्स नाही करता आणि फेशियल करताय? जीन, स्किन टाईप, स्किन क्वालिटी प्रोडक्ट्स हे सगळं आपण तिथे एक्सपेक्ट नाही करू शकत. सो मग त्या हिशोबानेच आपण रिझल्ट्सही एक्सपेक्ट करायचे. मग त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर शेविंग, कंटिन्युअस शेविंग, फ्रिक्शनमुळे पिगमेंटेशन तयार होतं. ओके. सो ही जे कोरियन स्किन आणि ग्लास स्किन ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला लागू होत नाही. ओके. की बाबा पटकन गोरं व्हायचं ह्याला स्टिरॉइड क्रीम देऊन टाक. असं की अशा स्किन ट्रीटमेंटमुळे कॅन्सर किंवा त्यासारख्या आजारांचे धोके होण्याचे संभाव्य असते. मेहुणी आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोराबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत. सगळीकडे लोकांना उन्हाळ्याने सन टॅन होत आहे, कुठे सनबर्न होत आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. त्वचा काळी पडायला लागते आणि आपण नको त्या गोष्टी करतोय. म्हणजे हे सनस्क्रीनपासून ते सनस्क्रीन, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी. पण ॲक्च्युली त्या गोष्टी का होत आहेत, त्याचे काही वेगवेगळे रिझन्स आहेत का, आणि ओव्हरऑल उन्हाळ्यामध्ये आपली स्किन कशी वागते, कशी बिहेव करते, हे आज आपण जाणून घेणार डॉक्टर प्रिया पारेख यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर मॅम. गेले जवळपास 15 वर्ष त्या अस्थेटिक ब्युटी या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्याचबरोबर त्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट कशा केल्या जातात ब्युटी क्षेत्रातल्या, आणि त्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याचे काय बेनिफिट्स आहेत, काही साईड इफेक्ट्स आहेत का किंवा होऊ शकत नाहीत, किंवा ते चांगलं ट्रीटमेंट नाही झालं तर त्याचे काय परिणाम होतात, या सगळ्या गोष्टी मी बोलतोय. चला आज गप्पांना सुरू करूयात आणि जाणून घेऊयात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ओव्हरऑल स्किन केअर कसा असला पाहिजे, आणि स्किन काळी पडत असेल तर त्याच्यासाठी काही चेंजेस किंवा काही गोष्टी केल्या पाहिजेत. नमस्कार डॉक्टर मॅम. नमस्कार. गोवावेज पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं आम्हाला माहिती आहे की गेली 15-16 वर्ष स्किन या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. स्किन म्हणजे खूप असा एक्सपोज ऑर्गन असतो. बऱ्याच लोकांना असं असतं की नाही यार, ती काळी नाही पडली पाहिजे, तिला काही नाही झालं पाहिजे, त्याच्या कुठले पॅचेस नाही आले पाहिजे. पण मला सुरुवात करतानाच असं जाणून घ्यायला पाहिजे, एक गुड स्किन किंवा एक हेल्दी स्किन किंवा एक चांगली त्वचा म्हणजे काय असतं? सो ऋषिकेश, गुड स्किन जेव्हा आपण म्हणतो त्याचे वेगवेगळे अर्थ असतात वेगवेगळ्या लोकांसाठी. नक्कीच. ओके. सो काही लोकांसाठी गुड स्किन म्हणजे फेअर स्किन. ओके. काही लोकांसाठी गुड स्किन म्हणजे ती फ्लॉलेस, स्पॉटलेस असली पाहिजे. ओके. पण खरं डेफिनेशन जर आपण बघितलं तर एक गुड स्किन म्हणजे हेल्दी स्किन. नक्कीच. हेल्दी स्किन म्हणजे काय की त्याच्यात काही इन्फ्लमेशन नाही आहे, इन्फेक्शन नाही आहे, ती इव्हन टोन दिसती आहे. फेअर नसावी पण इव्हन टोन आहे. ओके. हेल्दी दिसतीये, रेडियंट ग्लो आहे तिला, एक थोडासा असा पिंकिश टेंज येतोय, ओके. त्याला आपण एक गुड स्किन म्हणू शकतो. पण बऱ्याच जण सगळं हे एक साईडला जातं, आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की फेअरनेस, थोडासा ग्लोईनेस किंवा तुकतुकीसनेस हवा असतो सगळ्यांना. आणि आता जसं आपण उन्हाळ्यासाठी मेजरली बोलणार आहोत, किंवा असाच सीझन आहे की खूप प्रखर असं ऊन चालू आहे की त्याच्यामध्ये असे खूप व्हेरिएशन दिसतात स्किनचे. घामामुळे काही गोष्टी किंवा टॅनिंग असतं, थोडंसं काळपणा येतो. मग टॅनिंग नेमकं काय असतं आणि ते कसं कमी केलं पाहिजे? अगदी बरोबर. सो यू आर राईट की आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाच्या झळा पण आपल्याला बसायला. बरोबर. सो सर्वात प्रथम टॅनिंग म्हणजे काय की आपण जेव्हा उन्हात जातो आणि जेव्हा उन्हाची किरणं आपल्या त्वचेला लागतात, बरोबर. आपल्या त्वचेवरती मिलॅनोसाइट म्हणून एक सेल असतो, तो ब्राऊन पिगमेंट तयार करतो. सो याच्यात सायन्स असं सिम्पल सांगतं की ऊन लागलं त्वचेला की त्वचा आपल्या ब्रेनला एक सिग्नल देते की बाई ऊन आलं. ब्रेन त्वचेला सांगतो ठीक आहे, तू अजून तयार कर पिगमेंट तुझं, आणि म्हणून ते ब्राऊन पिगमेंट तयार होतो आणि ते टॅनिंग मध्ये कन्वर्ट होतं. सो तुम्ही जर बघितलं तर खूप सारे फॉरेनर बघा उन्हात बसतात कारण त्यांच्यामध्ये मिलॅनिन मुळातच कमी असतं. ओके. त्यामुळे ते मुद्दामून जाऊन उन्हामध्ये बसतात, आणि आपण ज्याच्यात भरपूर आहे आपल्याला ते नको असतं.
सो बेसिकली टॅनिंग किंवा हे ब्राऊन पिगमेंट तयार करणं हा एक आपला बॉडीचा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. म्हणजे कुठेतरी आपली बॉडी त्याला प्रोटेक्ट करते कॅन्सरपासनं किंवा बाकी आजारांपासनं. पण आपल्याला तो रंग आवडत नाही म्हणून आपण त्यासाठी मग बऱ्याच खटाटेपी करत बसलेला. खरं, नक्कीच नक्कीच. पण मग बऱ्याच लोकांचं असं असतं ना, एकदा टॅन झालं की ते परमनंट राहतं. मग असं होतं का की त्यातल्या काही गोष्टी करून आपण कमी करू शकतो का? एक तर हे, आणि अशा टॅनिंगपासून वाचण्यासाठी अगणित प्रकारचे सनस्क्रीन लावले जातात. तर ते लावताना कुठली काळजी घ्यायची? कारण मी लावू नका म्हटलं कोणी थांबणार नाही हे मला माहिती, पण मग कुठली काळजी घेतली पाहिजे? कुठलं बेस्ट आहे का? सो सर्वप्रथम तू म्हणला तसं की परमनंट काही असतं का, तो ऑलवेज रिमेंबर की आपली त्वचा जी आहे ती दर 21 दिवसांनी बदलत असते. ओके. ती रिसायकल होते शिस्तीत. आणि एखादी गोष्ट जी रिसायकल होते ती परमनंट राहूच नाही शकत ना. करेक्ट. त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणतात की मी टॅनिंगची एकदाच ट्रीटमेंट करतो मग ती परमनंट राहील, असं होऊ नाही शकत. कारण एक तर त्वचा दर 21 दिवसांनी रिसायकल होतीये तुमची. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हणेल की मग उन्हात जाऊच नका, असं आपलं होणार नाही कधीच. टेन्शन घेऊच नका, असंही कधीच होणार नाही. त्यामुळे अशा अनेक रिझन्सनी आपली स्किन चेंज होत राहते. सो परमनंट रिझल्ट तर काही असे म्हणजे असं काहीच नसतं की बाबा मी परमनंट रिझल्ट देईल. सो अंडरस्टँड वन सिम्पल थिंग की सनस्क्रीन हे UV प्रोटेक्शनसाठी आहे, ते टॅनिंगसाठी नाही आहे. आपण सनस्क्रीन लावतो सो दॅट ते आपले UV रेज असतात ते आपल्या त्वचेला जो डॅमेज करतात ते डॅमेज वाचवण्यासाठी आपण सनस्क्रीन वापरतो. मी मगाशी म्हटलं तसं की जसे सूर्याचे किरण आपल्या त्वचेवर पडले की तुमचं टॅनिंग म्हणजे पिगमेंटेशन बाहेर पडतं किंवा मेलॅनिन पिगमेंट बाहेर पडतं. सो ते जो कॉन्टॅक्ट आहे तो जेव्हा आपण कमी करतो तेव्हा तुमचं टॅनिंग कमी होतं. सो सिम्पल थिंग्स लाईक सनब्लॉक, जे टिंटेड सनस्क्रीन असतात बघा. पूर्वीच्या काळी क्रिकेटर्स बघा असे पांढरे चट्टे लावायचे झिंक ऑक्साईडचे. दॅट इज समथिंग विच विल हेल्प फ्रॉम रिअल टॅनिंग. पण त्याच्या पलीकडे सुद्धा तुमचा स्कार्फ, गॉगल्स, हॅट या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. सो खूप लोकांना असं वाटतं अरे मी तर किती भारी भारी सनस्क्रीन लावतो आणि तरी मला टॅनिंग होतंय. सो त्याचं कारण आहे की सनस्क्रीन हे फक्त UV प्रोटेक्शनसाठी असतं. तर हे लक्षात ठेवा, तुम्ही पण सनस्क्रीन असं भसाभसा फासत असाल तर त्याचा काही उपयोग नाहीये. ते फक्त UV पासून प्रोटेक्ट करणार. तुम्ही उन्हात जात असाल तर स्कार्फ आहे, ग्लोव्ज आहे, कॅप आहे, सनग्लासेस आहे, ते मस्टच आहेत. पण असंही जाणवतं का की आता थोड्याशा दिवसांमध्ये ना स्किन केअर हे थोडं थोडं कॉम्प्लेक्स होत चाललंय? पहिलं ते थोडंसं इझी होतं, आता ते खूप कॉम्प्लेक्स कडे होत चाललंय. टोनर आहे, मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीन आहे, अजून कुठले कुठले प्रकार आहेत आणि ते येतच राहतंय. मग हे कॉम्प्लेक्स होत चाललंय का? आणि मग त्याच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन कसा होता किंवा 15-20 वर्षापूर्वी आता त्याच्यात कसं बघितलं जातंय? सो ऋषिकेश सिम्पल आहे ना, 15-20 वर्ष आयुष्य पण थोडं सिम्पलच होतं ना. हो, एवढं कॉम्प्लिकेटेड नव्हतंच मुळात. प्लस तुम्ही बघितलं तर पोल्युशन वाढलं, स्ट्रेस लेवल्स वाढल्या, कामाच्या आपल्या वेळा बदलल्या. तेव्हा शिफ्ट्स वगैरे कुठे होतं एवढं सगळं नव्हतं, बरोबर की नाही? त्यामुळे काय झालं की जसं जसं आपण इव्हॉल्व्ह होत गेलो तसं तसं सायन्सनी पण आपल्याला बऱ्याच गोष्टी द्यायला सुरुवात केली. पण ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकानेच अगदी ती 7 स्टेप 9 स्टेप रिच्युअल वगैरे कराय. पण बेसिक तुमच्या ज्या 4-5 स्टेप आहेत त्या जरी तुम्ही रिलिजियसली केल्या रोजच्या रोज तरी तुमची स्किन बऱ्यापैकी छान राहू शकते. आणि त्या कुठल्या 4-5 आहेत? सिम्पल की पहिले तर स्किन क्लीन करणं. सो फेस वॉश एक चांगला असला पाहिजे तुमचा. सो स्किन टाईपच्या हिशोबाने आपण फेस वॉश सांगतो. त्याच्यानंतर तुमचा टोनर जो आहे, आता टोनरचा एक खूप मोठी गंमत आहे. आपल्याकडे आता सॅलॉन्स मध्ये टोनरला फार महत्व दिलं जातं. तो इन एस्थेटिक्स टोनरचा खरं उपयोग तेव्हाच होतो जेव्हा त्याच्यात सॅलिसिलिक ऍसिड असतं. नाहीतर हे रोज वॉटर वगैरे आमच्या मते इट इज जस्ट फॅन्सी, त्याचा काही एक उपयोग नाही. तुम्हाला फक्त स्मेल चांगला येतो तुमच्या चेहऱ्यावर. ओके, सो टोनर जर तुमची त्वचा नॉर्मल टू ड्राय असेल तर मी तो ओमिट करायला सांगते. पण तुमचे पोर्स मोठे असतील, खूप सारं ऑइलीनेस आणि ॲक्ने असेल तर मग तुम्ही तो सॅलिसिलिक बेस्ड टोनर वापरू शकता. मग तिसरी स्टेप येते तुझं मॉइश्चरायझर. त्याच्यातही त्या इंस्टाग्राममुळे ते 2 फिंगर रूल वगैरे असे काय काय गोष्टी येतात. ऑलवेज अंडरस्टँड की सगळ्यालाच सगळे रूल्स अप्लाय होत नसतात. करेक्ट. सो थोडासा मॉइश्चरायझर आणि तुमचं सनस्क्रीन हे तुमचं बेसिक स्किन केअर रुटीन जरी तुम्ही केलं तरी स्किन बऱ्यापैकी छान राहू शकते. मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर नुसार सगळंच लावायचं आणि मग स्किन खराब करून घ्यायची, हे करण्यापेक्षा
तो खूप सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे, त्याकडे तसं बघितलं गेलं पाहिजे. तो तुमचा प्रथमदर्शनी भाग आहे, त्याच्यावर किती नाही म्हटलं तरी फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. जजमेंट पास होतात. आपण किती म्हटलं की आपण खूप पुढारलेल्या समाजात आहोत किंवा एज्युकेटेड सोसायटीत राहत असलो तरी मला वाटतं की कुठे ना कुठे अजूनही तो आपल्याकडे स्किन टाईपनुसार जजमेंट पास करणे, स्किननुसार जजमेंट केलं जाणं हे आहे आपल्याकडे. पण आता या सगळ्यामध्ये ना, जसं आपण मगाशी बनवलं की स्किन टाईपनुसार गोष्टी डिसाईड करायच्या, तर मला कळत नाही नेमकं की माझा स्किन टाईप कसा आहे किंवा तो ओळखायचं कसा. याच्यासाठी काही सिम्पल गोष्टी आहेत का माझ्यासारख्या कॉमन माणसाला की मला स्किन टाईप कसा आहे हे ओळखण्यासाठीच्या? व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. सो सर्वप्रथम ऑफकोर्स जर डॉक्टरांकडे गेला तर उत्तम, कारण डॉक्टर तुम्हाला तुमची स्किन टाईप सांगू शकतो. बट अनेक वेळा हे पॉसिबल नसतं लोकांना. सो मी एक सिम्पल टेस्ट सांगते की सकाळी उठल्या उठल्या तुमचा फेस वॉश करायचा आणि 1 तास चेहऱ्याला काहीही लावायचं नाही. ओके. जर तुमची त्वचा ओढल्यासारखी वाटायला लागेल तर तुम्ही समजून घ्या ती ड्राय त्वचेकडे कल आहे तिचा. ओके. जर तुमची त्वचा तुकतुकीत एकदम शायनी दिसायला लागली तर ती ऑइलीकडे आहे. ओके. जर तुमची त्वचा पिंक किंवा रेडिश व्हायला लागली तर ती सेन्सिटिव्हकडे आहे. ओके. सो साधारण आपण म्हणतो ना की अगदी लेमॅनला काय सांगता येईल बरोबर. त्या हिशोबाने की आज उद्या उठून ऋषिकेश जाऊन बाबा चेहरा धुवून बसला तर त्याला काय वाटून आणि मग त्याच्या हिशोबाने तो काय करणार. करेक्ट. एवढं मी सांगू शकते. दुसरं म्हणजे अगेन इंस्टाग्राम म्हणा किंवा मार्केटिंग मध्ये म्हणा, बट इतक्या गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल असतात की आपल्याला कन्फ्युजन होतं की मुळात मी काय वापरायचं. मग तुम्ही म्हटला तसं दर 2 महिन्यांनी काहीतरी चेंजेस करत राहायचे, मग हे होतच नाहीये, मग ते होतच नाहीये. ह्याच्यात ना खूप लोक फ्रस्ट्रेटच होऊन जातात. करेक्ट. आणि पैसा खर्च होतो तो वेगळा. करेक्ट, कारण खूप महाग असतात. येस. सो माझ्या क्लिनिकमध्ये ना मी एक सिम्पल रूल ठेवला की मी जे सांगते ते वापरायचं आणि मी जेव्हा सांगेल तेव्हाच चेंज करायचं. ओके. उगाच आपलं नाही का हा बॉक्स क्यूट आहे, ही बॉटल क्यूट आहे, ह्याचा रंगच छान होता म्हणून काहीही वापरायचं नाही. नक्कीच, ते खूप महत्वाचं आहे. कारण तुमचं फ्रस्ट्रेशन वाढतं, पैसे जातात, रिझल्टही येत नाही. लोकांचा एक ग्रह असतो ना पण की महागडे स्किन केअरच खूप उत्तम आणि जे स्वस्त असतात ते नाही, किंवा जे स्वस्त असतात किंवा जे खूप मोठे ब्रँड्स आहेत की अशाकडे खूप ओळखले जातात आणि खूप पैसे खर्च केले जातात. मी असं नाही म्हणणार की महागडे प्रोडक्ट चांगले नसतात. ओके. मुळात महागडे प्रोडक्ट महाग का आहेत हे महत्वाचं आहे. जर तो महागडा प्रोडक्ट फक्त ब्रँडसाठी महाग असेल तर आय डोंट अग्री. ओके. पण तो महागडा प्रोडक्ट महाग आहे कारण त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते खूप उत्तम क्वालिटीचे आहेत, देन इट इज वर्थ इट. ओके. सो असं म्हणता नाही येणार की महाग म्हणजेच चांगलं. देर आर मेनी प्रोडक्ट्स जे आपल्या खिशाला परवडणारे असतात आणि खूप छान रिझल्ट देतात. पण जनरली आजकाल इंस्टाग्राम आजकाल ते पण येतं की फार्मास्युटिकल वर्सेस ब्रँड प्रोडक्ट किंवा काय असं काय असतं का किंवा हे खरं असतं का, पण विदाउट नेमिंग एनी ब्रँड, पण ह्यातले फार्मास्युटिकल प्रोडक्ट यापेक्षा जास्त सुटेबल आहेत असं आहे का? सो व्हेरी सिम्पल समजून घ्या की जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स असतात त्याच्यात द लायसन्स टू हॅव द ऍक्टिव्ह पर्सेंटेज इज ऑलवेज मोर. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा क्रोसिन घेतो, ओके, 500 मिलीग्रॅमची, त्याच्यात ती पॅरासिटामॉल जी काही आपली आहे त्याची तेवढी कंटेंट आहे. पण तेच तुम्ही जर ब्रँड न्यूट्रास्युटिकल वगैरे किंवा अशा गोष्टींमध्ये गेला तर एखाद्या वेळेस तो ऍक्टिव्ह जो असतो तो कमी प्रमाणात असतो पण त्यांचा फॅन्सीनेस खूप जास्त असतो. सो लेट्स से आता हॅल्युरॉनिक ऍसिड खूप प्रचंड फेमस आहे, बरोबर, पॉप्युलर आहे. सो आता तुम्ही समजून घ्यायचं की जर मेडिकेटेड हॅल्युरॉनिक ऍसिड तुम्ही घेतलं तर त्याचा कंटेंट जो आहे तो 15, 20, 30% असतो. पण तेच जेव्हा तुम्ही ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स घेतात जे मेडिकेटेड नाही आहेत त्यांना तेवढा लायसन्सच नसतो ना हॅल्युरॉनिक ऍसिड ठेवायचा. सो ते किती ठेवणार? 1, 2, 5%. ओके. पण कॉस्ट त्यांची छान असणार कारण त्यांनी मार्केटिंगमध्ये पैसा घालवलाय, त्यांचे बॉक्स क्यूट असतात, त्यांचं प्रेझेंटेशन असतं, प्लस 4 इन्फ्लुएन्सर लावलेले असतात. सो वी हॅव टू ऑल्सो अंडरस्टँड की बाबा फक्त महाग म्हणूनच छान किंवा बॉटल भारी म्हणजेच ते भारी असं नसतं. म्हणजे तो इन्ग्रेडियंट समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी ते लेबल वाचणं खूप गरजेचं आहे आणि तिथेच आपण चूक करतो. म्हणजे आपण इतकं गुगल, इतकं AI वापरतो. सिम्पल गोष्ट आहे ना की जर आपण AI ला एक 4 व्यवस्थित प्रॉम्प्ट आणि प्रश्न विचारले तरी तो तुम्हाला व्यवस्थित उत्तर देईल. नक्कीच. हे सगळं असताना पण बऱ्याचदा आपण बोलतो की स्ट्रेसमुळे पण खूप चेंजेस होतात बॉडीमध्ये, स्किनमध्ये.
पण स्पेसिफिकली ॲज अ ब्युटी एस्थेटिकमध्ये मला म्हणायचं आहे की चेहऱ्यामध्ये काय काय चेंजेस होऊ शकतात किंवा काय काय गोष्टी जाणवतात काही नाही. कारण बऱ्याच लोकांचं असं ना, मी व्यवस्थित खातोय, जिम करतोय, मी ॲटलिस्ट वॉकिंग करतोय, सगळं करतोय, तरी पण मला काही गोष्टी स्किनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा माझा चेहरा तसा मला टवटवीत दिसत नाही. म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर कळतं की स्ट्रेस एक कारण आहे. मग स्ट्रेस कसं इम्पॅक्ट करतो तुमच्या स्किनला? स्ट्रेस हा एक तर खूप वेग शब्द आहे. बरोबर. प्रत्येकाचा स्ट्रेस हे वेगळा असतो, Correct. डेफिनेशन वेगळे असतात. पण एक बेस कॉमन असतो की कॉर्टिझॉल नावाचा एक हार्मोन असतो, जो वाढला की बेसिकली तुमच्या बॉडीमध्ये बरेच चेंजेस होतात. ओके. सो स्किनच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर कोलॅजेन जे असतं, ज्याच्यामुळे आपण बेसिकली यंग दिसत असतो, हां. ते थोडंसं ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होते. ओके. ठीक आहे. एकदा कोलॅजन ब्रेकडाऊन व्हायला लागलं की तुमची एजिंग प्रोसेस Start. फास्ट होते. ओके. सी एजिंग तर होणारच आहे, नक्कीच. म्हणजे त्याच्यात काही थांबवणं नाहीये, बरोबर. पण ती फास्ट होते. ओके. ओके. त्याच्यानंतर तुमचा स्ट्रेसमुळे लेट्स से तुम्हाला डायबिटीस आला. हम्म. आता शुगरनी काय होणार? शुगर बेसिकली तुमच्या बॉडीमध्ये फिरायला लागली की ग्लायकेशन म्हणून एक प्रोसेस होतो. ओके. ग्लायकेशनने सुद्धा तुम्ही मेटाबॉलिक एजिंग म्हणजे काय की तुम्ही आहात 40चे पण दिसतायत 45-50चे. ओके. कारण चेहऱ्यावरती ते सगळे चेंजेस दिसायला लागतात. अंडरस्टँड. त्याच्यानंतर तुमचा स्ट्रेस वाढला तर काही लोकांचं वेट गेन होतं. हो. ओके. काही लोकांचा वेट लॉसही होतो. पण वेट गेन झाल्यावरती काय होतं? तुमचं चेहऱ्याचं स्ट्रक्चरच बदलून जातं. करेक्ट. डबल चिन यायला लागते, किंवा बाबा तुमचे गाल खाली येतात, अंडरस्टँड. किंवा आयब्रोज खाली यायला लागतात, किंवा बऱ्याच गोष्टी व्हायला लागतात. सो अशा प्रकारचे चेंजेस आपण स्ट्रेसला दोष देऊ शकतो. ओके. म्हणजे आता हे सगळं कळणं महत्वाचं की काय होतं, कारण जसं तुम्ही म्हणालात की तो एक वेग टर्म आहे आणि तो एक वेग दृष्टिकोनातून वापरला गेला जातो की स्ट्रेसमुळे झालं ते. पण स्ट्रेसमुळे नेमकं काय होतं आणि इंटरनली काय होतं, कुठल्या गोष्टी वाढतात, कमी होतात, आणि मी हे कसं कमी करू शकतो हे कळेल असं मला वाटतं. स्ट्रेस सोबतच एन्झायटी आणि डिप्रेशन सारख्या गोष्टी पण येतात. एन्झायटी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटते लोकांना थोडीशी. छोट्या छोट्या गोष्टींना लोक थोडंसं घाबरतात. प्रेझेंटेशनपासून ते मोठ्या मीटिंग्स किंवा अशा काही वेगळे गोष्टी असतील, पब्लिक स्पीकिंग असेल, त्याचा पण तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या स्किनवर किंवा ओव्हरऑल तुमच्या अंगाच्या स्किनवर परिणाम होतो का? कारण बऱ्याच आपण बघतो की मेकअप छान केलाय किंवा मेकअप उतरल्यानंतर स्वतःलाच आरशात बघायला लोक घाबरतात, भीती वाटते, अरे हे काय झालंय, असं होतं. मग सो अगेन एन्झायटी, डिप्रेशन हे सगळे मेडिकल टर्म्स आहेत आणि मेडिकल इलनेसेस आहेत. बरोबर. आपल्याकडे मेंटल हेल्थला तसाही आपण खूपच कमी इम्पॉर्टन्स देतो. करेक्ट. बरोबर आहे. सो लहानपणापासून जे लोक कुठल्याही गोष्टीला सामोरी जायचं एक म्हणतो ना आपण ध्येय ठेवतात, त्यांना या सगळ्या गोष्टी कमी होतात. लक्षात ठेवा ऑलवेज. Correct. बरोबर आहे. सो ज्या लोकांना एक म्हणतो ना की मेंटली थोडे खच्चित असतात किंवा त्यांना नाही तो कॉन्फिडन्स येत, त्यांना या गोष्टीमुळे स्किनवरती लगेच परिणाम होतो. ओके. मी असा अनेक पेशंट्स बघितलेत की बाबा एन्झायटी, किंवा कोविडमध्ये सुद्धा खूप लोकांना कोविडमध्ये एन्झायटी होती. करेक्ट. सो त्यावेळेस सुद्धा काही लोक एकदम अचानक डार्क झाले, काळे पडले, मेलानिन पिगमेंट इतकं वाढलं त्यांचं. ओके. सो अशा गोष्टी होतात. आणि देर इज समथिंग कॉल एज न्यूरोफिजिओलॉजी. म्हणजे काय की आपलं ब्रेन आणि स्किन ह्याचे जे एक एम्ब्रियॉनिक सेल्स असतात ना, ते एकाच सोर्स मधनं आलेले असतात. ओके. त्याच्यामुळे ब्रेनवर जो काही परिणाम होतो तो त्वचेवर सुद्धा होतो. ओके. जर ब्रेनवर परिणाम होत असेल तर आपण म्हणतोय, पण ज्यावेळेस हार्मोनल चेंजेस येत आहेत, स्पेसिफिक महिलांच्या बाबतीत PCOD असेल, PCOS असेल, किंवा नॉर्मल पाळीचे दिवसही असतील, त्यावेळेस पण स्किनवर किंवा चेहऱ्यावर असं काही इम्पॅक्ट होऊ शकतात का? त्याची काळजी नाही घेतली तर त्याचं तुमच्या स्किनला डॅमेज करायची ताकद असते का? 110%. ओके. आणि कसं ते? आता सिम्पल आहे की आपण महिलांमध्ये बोलतोय म्हणून आपण महिलांचे एक्झाम्पल घेऊ की आपल्या महिलांमध्ये प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजिन, LH, FSH असे बरेच हार्मोन्स असतात आणि त्यांची सायकलच्या हिशोबाने सगळं चालू असतं. करेक्ट. सो कधी काय एखादा हार्मोन वर असतो, कधी एखादा हार्मोन खाली राईट. असतो. सो जेव्हा हा इम्बॅलन्स होतो तेव्हा हा सगळा त्याचा जो काही दुष्परिणाम आहे तो आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येतो. सो आपण जर स्किनचं म्हटलं तर आपल्याला पिंपल्स येऊ शकतात. ओके. आपल्या चेहऱ्यावरती दाढीसारखे केस येऊ शकतात. ओके. मग त्याच्यानंतर काही लोकांमध्ये अगेन
काळी पडणं किंवा केसांमध्ये हेअरफॉल होणं, असे सगळे चेंजेस आपले हार्मोनल इम्बॅलन्समध्ये होतात. ओके. आणि हार्मोन इम्बॅलन्स पण हा एक खूप कमी समजलेला विषय आहे, कारण सगळ्यांना हार्मोनल इम्बॅलन्स हा एकच हार्मोनचा इम्बॅलन्स वाटतो. आपल्या कॉम्प्लेक्स बॉडीमध्ये इतके हार्मोन्स आहेत की कुठल्या हार्मोनच्या डिस्टर्बन्समुळे काय होऊ शकतं हा. हा प्रकार पण समजून घेणं फार महत्वाचं आहे. पण मग हे माहीत नसतं आणि आपण फक्त बाहेरून काहीतरी अप्लाय करतोय, क्रीम्स लावतोय, ट्रीटमेंट करतोय आणि त्याचे इम्पॅक्ट अजून वेगळे दिसतात. असं कधी बघण्यात आलंय का की स्किन टाईप माहीत नाहीये, स्किन केअर माहीत नाहीये आणि तुम्ही काहीतरी गोष्टी करताय, त्याच्यानंतर त्याचे इम्पॅक्ट सर्टन टाईम नंतर खूप घाण जाणवतात आणि एकदम आपण चुकीचं करतो हे जाणवतं? खूप वेळा असं अनेक वेळा होतं की आपण म्हणजे असं म्हणायला नको, पण डॉक्टरचं एक छोटंसं कन्सल्टेशन मिस करण्यासाठी आपण गुगलवर जातो, ओके. आपण थोडंसं एक डिस्क्रिप्शन देतो आणि सांगतो की माझ्यासाठी काय चांगलं आहे, ओके. आणि मग काहीतरी वापरायला सुरुवात करायची. आणि मी असं खूप वेळा बघितलं आहे की करायला गेलो एक आणि झालं एक, ओके. आणि मग काय होतं, अचानक विश्वासच उडतो. नाही नाही, हे सगळं होऊच नाही शकत, माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही पहिले मुळात काय वापरलं, कशामुळे हे सगळं झालं हे पण समजून घ्यायला हवं ना. करेक्ट. सो स्किनमध्ये ना खूप गंमत जम्मत असते आमच्या क्लिनिकमध्ये, की कोणी आलं ना की आणि पहिल्यांदा ते असं म्हटलं ना की नाही हो, माझे डॉक्टर खूप स्किन सेन्सिटिव्ह आहे. मग मला विचारायला लागतं म्हणजे काय सेन्सिटिव्ह म्हणजे काय. मग ते मला सांगतात, अहो मी एक क्रीम वापरलेलं, मग मला त्याची रॅशच आली. म्हटलं कोणी दिलेलं क्रीम तुम्हाला? नाही नाही, मीच घेतलेलं, मलाच वाटलं हे माझ्यासाठी चांगलं असेल. आणि मग त्या हिशोबाने ते मग असा उलगडा होतो की सेन्सिटिव्ह नाहीये, चुकीच्या गोष्टी वापरल्यामुळे ती स्किन अशी झाली. ओके. तो खूप महत्वाचा आहे, कारण मला जाणवतं की लोकांना एक सध्या पिंपल पण नको असतो आणि तो आल्यानंतर असं होतं की अरे पिंपल तर कोण डॉक्टर डबल काहीतरी लावणंच सुरू होईल. कोलगेट लावतात लोक, टूथपेस्ट लावतात लोक. सिरियसली? येस, सी आय एम नॉट अगेन्स्ट होम रेमेडी. ओके. होम रेमेडीज ओके, पण कधी आपण होम रेमेडीज वापरायचो आपल्या आजीच्या काळात, जेव्हा काहीच अवेलेबल नव्हतं ना. मग ते कच्चं दूध लावा आणि हळद लावा आणि चंदन लावा आणि मुलतानी मिट्टी लावा, देर इज नो प्रॉब्लेम. पण त्या काळात दुसरं काही अवेलेबलच नव्हतं ना. आज सगळं अवेलेबल आहे तुमच्याकडे, आणि त्यातल्या त्यात सुद्धा काही गोष्टी तर मला फार अघोरीच वाटतात. म्हणजे ते आलं लसूण लावणं आणि काय काय लोक करत असतात ना, मला असं म्हणजे बापरे. कधी कधी सांगितलं की भीतीच वाटते की अरे तुम्ही असं त्वचेला लावलं डायरेक्ट. ओके. होम रेमेडीच्या आपण अगेन्स्ट नाही डेफिनेटली, पण तुम्हाला पण कळलं पाहिजे की तो प्रोडक्ट तेवढा ऑर्गॅनिक पण आहे, की आजची जी हळद लावता तुम्ही ती ऑर्गॅनिक नसेल तर तू समजून घे ऋषिकेश, जर तुला वेळ आहे का रोज कच्चं दूध लावायला? नाही, डेफिनेटली नाही. किंवा माझ्यापर्यंत येतं पिशवीपर्यंतलं दूध, कच्चं असू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कच्चं दूध म्हणजे काय, लॅक्टिक ऍसिड होतं. Correct. जर तुला लॅक्टिक ऍसिडचा सिरम मिळत असेल तर तू कच्चं दूध का लावणार, त्याचा वास पण येतो. ओके. म्हणजे मी म्हणते की काय, की एक काळ होता जेव्हा हे खरंच रेलेव्हंट होतं, इम्पॉर्टंट होतं. करेक्ट. आय अग्री. पण आजच्या काळात आय डोंट थिंक दिस इज रिअली रिक्वायर्ड. यासोबतच एक गोष्ट येते, ती म्हणजे ना लोक रात्री 2-2, 3-3 वाजता जागतात आणि एव्हरी वीक फेशियल करतात. इज इट रिअली वर्थ की तुम्ही जर बॅलन्स नाही करताय आणि फेशियल करताय ते कसं? ओके. अ गुड स्लीप म्हणजे एक चांगली झोप 6 ते 7 तासाची ही मॅन्डेटरी मस्ट आहे. ओके. कारण त्याच्यामुळे तुमचे हार्मोन्स व्यवस्थित राहतात, तुमचा सर्कॅडियम रिदम असतो, त्यामुळे तुमचे ते सर्कॅडियम रिदम मेंटेन होतो, तुमचे कॉर्टिझॉल लेवल्स कमी राहतात. ओके. सो जसं मी मगाशी म्हटलं, दे आर ऑल रिस्पॉन्सिबल फॉर डॅमेज. करेक्ट. सो कुठल्याही फेशियल हे तुमच्या स्लीपला रिप्लेस करू शकत नाही. ओके. नोट डाऊन करा, हे अंडरलाईन करा. येस. आणि जे लोक असे 3-3 वाजेपर्यंत जागे असतात त्यांना आता मला खास सांगायचं आहे की तुम्ही तुमच्याच पायावरती कुल्हाडी मारून घेताय. ओके. इट इज नॉट गोइंग टू गिव्ह यू एनी गुड इफ यू आर गोइंग टू स्टे अवेक 3-3 वाजेपर्यंत, कारण तुमचा रिदमच तिथे ब्रेक होतो. करेक्ट. पण ह्यासोबतच आता एक आहे, उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण पाणी कमी पितो, मग ओठ
कोरडे पडणं, ओठ असे ताणल्यासारखे होणं, ओठाच्या साईडला असं व्हाईटिश होणं आणि मग त्याच्यासोबत आपण ओठांना वेगवेगळे लिप बाम लावतो, वॅसलिन लावलं जातं. अशा वेळेस पर्टिक्युलर ओठांची कशी काळजी घेतली पाहिजे, खास करून उन्हाळ्यात? कारण हिवाळ्यात माहिती असतं लोकांना काय काय माहिती लावायचं ते लावलं जातं, पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा असं जाणवतं की होठ काळे पडलेत, डार्क झालेत, त्याच्यानंतर खूप खराब होत आहेत, ताणले जातात किंवा उन्हाने असे टॅन होत आहेत. मग त्याच्यावर काय लावलं पाहिजे? सो डार्क लिप्स म्हणजे काळे पडलेल्या लिप्स मुळात कारण काय आहे पहिले हे समजलं चालेल. पाहिजे. जर त्याचं कारण ड्रायनेस असेल तर हायड्रेट करायचे त्यांना. मग आपल्याकडे केमिकल पील्स, लेझर्स ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत त्यांना लाईटनिंग करायला. पण ज्याचा बेस म्हणजे आता काही लोकांना स्मोकिंगमुळे पण काळे होत पडतात, ओके. बरोबर आहे. तर स्मोकिंग थांबवलं नाही आणि तुम्ही लेझर्स करत राहिला तर कसं काय रिझल्ट येणार ना. करेक्ट. सो मुळात जे बेस रिझन आहे ज्याच्यामुळे हा काही प्रकार जो झालेला आहे तो ओळखून तो टॅकल केल्याशिवाय तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट सक्सेसफुल करूच नाही शकत. ओके. मग काही रिझन आहेत का की ओठ तसे काळे स्मोकिंग पडणार? इज द नंबर वन रिझन Okay. काय पडतात. आणि नंबर टू इज ड्रायनेस. सी काही लोकांना ना ओठांवरनं जीभ फिरवायची पण खूप सवय असते बघा. हां. आपल्या सलायवामध्ये मुळातच सगळे एन्झाईम्स असतात त्याच्यामुळे तो ओठ बिचारा अजून ड्राय पडतो ओके. आणि ड्राय पडलेला ओठ हा काळा पडतो. ओके, येते लक्षात. एकदा ट्रीटमेंट केली सपोज, बेटॉक्स असेल किंवा फिलर्स असेल अशी, त्याची कन्सिस्टन्सी कशी असते? किंवा ओठांची काही ट्रीटमेंट असेल तर ती कशी केली पाहिजे? किंवा एकदा केलं तर झालं मग काय, असं लोकांचं बऱ्याच असतं, मग कसं? बरं आपण त्या बेसवर जाऊ की आपला एजिंग प्रोसेस हे कंटिन्युअस आहे. बरोबर. म्हणजे आज जर मी 45 आहे तर उद्या मी 46 असणार आहे. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये, माझ्या त्वचेमध्ये तेवढेच फरक येणार, एजिंग म्हणू आणि अदरवाईज ऑल्सो. करेक्ट. मग कुठलीही ट्रीटमेंट परमनंट होऊच नाही शकत. ओके. सो ट्रीटमेंट ही रिपीट करायला लागते. ऑफकोर्स त्याचे ड्युरेशन असतात. आता समजा आपण अँटी एजिंग म्हटलं तर बाबा बोटॉक्स हे एक अँटी एजिंग ट्रीटमेंटमध्ये मोडलं जातं, बरोबर आहे. सो आपण दर 6 महिन्यातनं बोटॉक्स ट्रीटमेंट करू शकतो. ओके. फिलर्स जे आहेत ते आपण वर्षातनं एकदा करू शकतो. सो प्रत्येक ट्रीटमेंटचा एक ड्युरेशन असतो की बाबा नाही हा पदार्थ आपल्या बॉडीमध्ये एवढे दिवस टिकणार. करेक्ट. मग त्याच्यानंतर तुम्हाला रिपीट करायचं की नाही हा तुमचा विषय आहे. कोणी कंपल्सरी तर केलेलं नाहीये. करेक्ट. करेक्ट. पण ज्या माणसाला किंवा ज्या व्यक्तीला एक गोष्ट लक्षात येते की प्रेझेंटेशन माझ्या आयुष्यात महत्वाचं आहे, तो माणूस जनरली स्किन ट्रीटमेंट्स रिलिजियसली कंटिन्यू करतो. ओके. करेक्ट. ॲटलिस्ट किंवा स्किन केअर रुटीन रिलिजियसली फॉलो करतो. नक्कीच. आता तुम्ही सगळे सांगता स्किनचं, पण मला आता एक जाणवतं की डी-टॅन आपण बऱ्यापैकी बार्बर शॉपमध्ये गेलो की करतो. तिकडे थोडासा मेल डॉमिनन्स असल्यासारखा दिसतो. दाढी करायची कर, हां फिर डी-टॅन करले भैया, हा करलो डी-टॅन, हे सगळं होतं. पण ते किती सेफ आहे किंवा ते कसं बघितलं जातं अस्थेटिकनुसार? सो खूप सारे मेल्स एकतर पार्लरमध्ये जाणं हा त्यांचा एक बेसिकली अडथळा असतो. सो ते हे जे आपण बार्बर शॉप तुम्ही जे म्हणताय तिथे टिपिकली चंपी आणि तुमचं डिटॅन फेशियल Correct, असं केलं जातं. सो एक गोष्ट लक्षात ठेवा की तिथे तुमची स्किन टाईप समजला नाही जात. ओके. ते एकसारखं एक क्रीम वापरलं जातं. त्यांच्यासाठी मसाज हा प्रायमरी फोकस असतो. ओके. स्किन रिझल्ट हा प्रायमरी फोकस नसतो, करेक्ट. बरोबर आहे. प्लस हायजीन. तुम्ही एका बार्बर शॉपमध्ये हायजीन एक्सपेक्ट नाही करू शकत. आणि म्हणजे त्याच्यात काही हे पण नाही, म्हणजे त्यांचा तो शॉप मुळात बार्बरचा आहे. सो हायजीन, स्किन टाईप, स्किन क्वालिटी प्रोडक्ट्स हे सगळं आपण तिथे एक्सपेक्ट नाही करू शकत. सो मग त्या हिशोबानेच आपण रिझल्ट्सही एक्सपेक्ट करायचे. सी आता अगेन आपल्याकडे जर एखादा तुम्ही म्हटलं तसं की मिडल क्लास कोणी असेल आणि त्याला बाबा स्किन ट्रीटमेंट्स पॉसिबल नाही आहेत काही कारणामुळे, मग समथिंग बेटर दॅन नथिंगची एक कन्सेप्ट येते की बाबा मी काहीतरी तरी माझ्यासाठी केलं. आणि खरं सांगायचं तर ना मला कधी कधी हाही एक हे येतो की मोस्ट ऑफ द टाइम ना हे लोक डिटॅन ना स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी करतात. ओके. ते रिझल्टसाठी नसतं ओके. की बाबा आज रविवार आहे आणि मला आज जरा ना स्वतःसाठी काहीतरी करायचं. ओके. अंडरस्टँड. मग तेव्हा ते एक डिटॅन त्यांनी बाबा काहीतरी चोळलं माझ्या चेहऱ्यात, केसांना थोडा मसाज केला आणि ती जी रिलॅक्सेशन येते, आय थिंक मोस्ट ऑफ द टाइम मेन डू इट फॉर दॅट. ओके. ओके. ते येते म्हणजे लक्षात. फार क्वचितच कोणीतरी गोरं होण्यासाठी बार्बर शॉप मध्ये जाऊन मसाज करेल. सो द कन्सेप्ट इज मोर रिलॅक्सेशन. आणि
त्या रिलॅक्सेशन नंतर त्या माणसाचं जर कॉर्टिझॉल लेवल कमी होत असेल तर काम झालं. ओके, अंडरस्टँड. मेन मध्ये पण पिगमेंटेशन होतं का? आणि बऱ्याच लोकांचं असतं ना की मेन असेल तर स्किन केअरकडे थोडंसं दुर्लक्ष होतं, तर मेनकडे पण स्किन केअरची गरज असते का? 100%. सो आपल्याकडे एस्थेटिक्समध्ये ऑफकोर्स वुमेनचं प्राधान्य, बायकांचं प्राधान्य जास्ती आहे, पण पुरुषही आजकाल तेवढेच जागरूक झालेले आहेत. ते सुद्धा ट्रीटमेंट्स करायला येतात. मोर यंगर क्राऊड आय वुड से. ओके. दे आर कॉन्शियस की बाबा नाही, आता मी पण छान दिसलं पाहिजे, माझी प्रेझेंटेबल फीचर्स असले पाहिजे. त्यामुळे डेफिनेटली सगळी स्किन केअर रुटीन किंवा ट्रीटमेंट्स हे दोन्ही जेंडर्सला ॲप्लिकेबल आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे मेनमध्ये पिगमेंटेशन जास्ती होतं. त्याचं कारण असं आहे की एक तर कधीच स्किन केअर केली नसते, त्यामुळे सनस्क्रीन वगैरे तर माहितीच नसतं जोपर्यंत बायको आणून देत नाही ओके. जनरली. त्याच्यानंतर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज खूप असतात त्यांच्या जनरली टीनेजमध्ये कम्पेअर्ड टू द गर्ल्स. करेक्ट. त्यामुळे सन एक्सपोजर जास्ती होतं आणि सन एक्सपोजर खूप जास्ती झालं आणि त्याच्यावर काहीच नाही केलं की ते पिगमेंटेशनमध्ये थोडं तयार होतं. मग त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर शेविंग, कंटिन्युअस शेविंग, फ्रिक्शनमुळे पिगमेंटेशन तयार होतं. ओके. सो अशा अनेक रिझन्स असतात की माणसांमध्ये सुद्धा पिगमेंटेशन हे असतं आणि ते ट्रीटेबल आहे. म्हणजे तुम्हाला फक्त योग्य ट्रीटमेंट घ्यायची आहे त्याची. करेक्ट, नक्कीच. सध्या ना इंस्टाग्रामवर एक खूप असा ट्रेंड आलाय की ग्लास स्किनचा. खरंच मग ग्लास स्किन असते का? आणि रिअल आयुष्यात एखाद्याला जर ग्लास स्किन हवी असेल तर काय? सो सर्वात प्रथम म्हणजे ग्लास स्किन नावाचा काही प्रकारच नसतो. ओके. म्हणजे क्वचित असतो असंही मी म्हणणार नाही, कारण जेनेटिकली तुम्ही बघितलं तर भारतीय लोकांमधली आपली स्किन मुळात थिक असते. करेक्ट. मेलॅनिन द ब्राऊन पिगमेंट जास्ती असतं, आपले पोर्स ॲक्टिव्ह असतात, आपलं सन एक्सपोजर छान असतं, आपण स्किन केअर कधी करत नाही 60%. सो ही जी कोरियन स्किन आणि ग्लास स्किन ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला लागू होत नाही, ओके. अजिबात नाही. बट तुम्ही काय करू शकतात की तुम्ही हेल्दी स्किन, हायड्रेटेड स्किन, इव्हन टोन स्किन हे सगळं अचीव करू शकता. करेक्ट. आणि इंस्टाग्राम फिल्टरचं बघितलं तर खरं सांगायचं तर इट इज मोर लाईक ते म्हणतो ना की मिरर मला छान करून दाखव. मग आपला एखादा फिल्टर आपण सिलेक्ट करतो, तो मला सूट होतोय का, किंवा काही लोक तर सूट नाही होत तरी करतात आणि मग ते असं एक दिखावा, म्हणजे आय थिंक इंस्टाग्राम फिल्टर हा दिखावा आहे की बाबा मी गोरी, मला ग्लास स्किन किंवा मी छान. रिअलमध्ये फिल्टर्स कुठे असतात ना. आज जेव्हा तू आणि मी इथे बसलोय, कुठला फिल्टर कामाला येणार आहे? करेक्ट. पण ही गोष्ट समजायला सुद्धा ती मॅच्युरिटी लागते ना. करेक्ट, अंडरस्टँड. सो इंस्टाग्राम फिल्टर्स जे लोक अगदी म्हणतो ना आपण कसेही वापरतात, त्यांच्यात आय थिंक थोडी मॅच्युरिटी कमी असते की बाबा आपल्याला आपण कसं नीट ठेवावं वर्सेस मी कसं फक्त दाखवतेय जगाला, ह्याच्यात त्यांना जास्ती महत्व असतं. स्किन केअरचं आपण मगापासून बोलतोय, खूप वेगवेगळे ब्रँड आहेत, खूप गोष्टी आहेत, बंबाड होत आहे मार्केटिंगचं, दर आठवड्याला नवीन प्रॉडक्ट येत आहे. पण मला जर एखादा सामान्य माणसाला एखादं प्रॉडक्ट निवडायचं आहे, त्याच्यासाठी काही असे पॅरामीटर्स आहेत का की हे टिक 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 आहे तर हे मला उत्तम होऊ शकतं, मला सूट होईल बुवा? करेक्ट. सो एक सिम्पल रूल करू. ते जर आपल्याला आपली स्किन टाईप माहिती असेल, हो, करेक्ट. आणि आपण लेट्स से आता फेस वॉश बद्दल जर बोललो, ओके. तर ज्याची स्किन ऑइली असते त्यांनी फोमिंग फेस वॉश वापरायचा पहिले तर. ओके. सो फोम बेस्ड फेस वॉश, त्याच्यात जर तुम्ही सॅलिसिलिक किंवा ग्लायकॉलिक ऍसिडचे कंटेंट असेल तर तो तुम्हाला योग्य ठरेल. ओके. ओके. पण तुमची स्किन जर खूप ड्राय असेल तर तुम्ही फोमिंग न घेता माइल्ड क्लेन्झर्स वापरले, ओके. दे आर गोइंग टू बी युजफुल फॉर. ओके. टोनरचं तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जर तुमची स्किन नॉर्मल टू ड्राय असेल तर टोनर वापरायची गरज नाही. ऑइली ॲक्ने प्रोन असेल तर सॅलिसिलिक ऍसिडचा कंटेंट असला पाहिजे. ओके. मॉइश्चरायझरचं पण तेच आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड प्रोडक्ट वापरा. ओके. जर तुमची ऑइली किंवा ॲक्ने प्रोन असेल तर सिरम बेस्ड प्रोडक्ट वापरा, ओके. म्हणजे पोर्स क्लॉग होणार नाही. करेक्ट. सो अशा प्रकारच्या बेसिक गोष्टी जरी समजल्या तरी तुम्ही निदान चुकीचे प्रोडक्ट उचलणार नाही. हा, म्हणजे मुद्दा तोच आहे की चुकीचे प्रोडक्ट नका उचलू, ज्याने पैसे तरी वाचतील किंवा
पैसे जात आहेत शेवटी फील येतील, काहीतरी घडतंय स्किन मध्ये, काहीतरी इम्पॅक्ट येतोय. स्किन केअर कुठल्या वयापासून केलं पाहिजे हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे मला वाटतं. कारण आजकाल आपण बघतो 15-16 वर्षाच्या मुलं मुली सुद्धा लिपस्टिक लावतायत, खूप सारे मेकअप करतायत, मुलांमध्ये पण परफ्युम्स आणि या सगळ्या गोष्टींचं प्रमाण वाढलंय. किंवा एक अस्थेटिक लुकसाठी, चांगल्या लुकसाठी खूप चांगल्या गोष्टी वापरण्याचं प्रमाण वाढलंय. मग त्यावर्षी स्किन केअर करताना आपण दिसत नाही. मग स्किन केअर कुठल्या वयापासून केलं पाहिजे? आय थिंक स्किन केअरमध्ये बेसिक तुमचा फेस वॉश आणि सनस्क्रीन हे तुम्ही 8-10 वर्षापासून सुरू करू शकता. ओके. सेकंडली तुम्ही म्हणलात तसं जे टीनेजर्स खूप मेकअप आणि खूप सगळ्या एक्सटर्नल ह्याच्यामध्ये असतील, तर मग त्यांनी फुल फ्लेजेड स्किन केअर घेतली पाहिजे. कारण हे सगळे जे एक्सटर्नल लिपस्टिक म्हणा, कन्सिलर्स, मेकअप, दे आर गोइंग टू डॅमेज युअर स्किन. ओके. मग तो डॅमेज कमी करण्यासाठी तुम्हाला त्याची केअर घ्यायला हवी. मग तुम्ही प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे, मग ते वय कितीही असो. ओके. आता असं म्हणलं तर खरं तर आपण 15 वर्षाच्या मुलांना लिपस्टिक न लावणं हे योग्य, जास्त योग्य आहे. काही कारणामुळे, आजकालच्या रिक्वायरमेंटमुळे जर ते वापरत असतील तर मग त्याची केअर घेणं तितकंच गरजेचं आहे. सो आय थिंक आजकाल एजपेक्षा तुम्ही काय सर्कमस्टन्सेस मध्ये आहात ते महत्वाचं आहे. ॲलोपॅथी बद्दल ना एक भीती पण आहे बेसिकली लोकांमध्ये. काय माहिती का, आपण लोकांना म्हणजे ते प्रॉडक्ट चांगले रिझल्ट देतील का, किंवा ते प्रॉडक्ट्स कसे आहेत, या सगळ्या गोष्टीकडे असं चेक केलं जातं. मग हे का बुवा, किंवा त्याच्यासाठी काय आहे? सो ॲलोपॅथी प्रोडक्ट्समध्ये भीती मेन म्हणजे लोकांना स्टिरॉइड्सची असते. ओके. की स्टिरॉइड्समुळे माझी स्किन खराब होईल किंवा मला काहीतरी डॅमेज होईल. आणि हे पूर्वीच्या काळी किंवा आत्ताही काही लोकांच्या प्रॅक्टिसमध्ये आहे की बाबा पटकन गोरं व्हायचं, ह्याला स्टिरॉइड क्रीम देऊन टाक. ओके. सो या सगळ्या कारणांमुळे एक थोडासा बॅड नेम असल्यासारखं ॲलोपॅथीला झालं. प्लस तुम्ही ऑल्सो समजून घ्या की ॲलोपॅथीचे जे क्रीम्स आणि मेडिसिन्स आहेत ते आपल्याला विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन असेच केमिस्टमध्ये मिळतात. ओके. तुम्ही जा आणि सांगा की मला गोरं व्हायचं क्रीम द्या, तो केमिस्ट त्याच्या हिशोबाने काहीतरी करून देणार तुम्हाला, आणि नकळत त्याच्यात स्टिरॉइड असू शकतं. ओके. अंडरस्टँड. बरोबर आहे. किंवा काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असू शकतात की तो ते क्रीम देतो, पण त्याला हे समजत नाही केमिस्टला की या क्रीम बरोबर त्यांनी सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. करेक्ट. आता समोरच्याने काय केलं, डॉक्टरांचं कन्सल्टेशन वाचवण्याकरता ह्याच्याकडनं क्रीम तर घेतलं, क्रीम बरोबर होतं, क्रीम चुकीचं नव्हतं, पण त्याच्याबरोबर जी काळजी घ्यायची ती सांगितली गेली नाही. करेक्ट. आणि म्हणून त्याचे साईड इफेक्ट झाले आणि म्हणून ॲलोपॅथीला खराब नाव झालं. सो असं बघायला गेलं तर मी नेहमी सांगते की अति तिथे माती. तुम्ही कुठलीही गोष्ट सुपरविजनच्या अंडर नाही केली आणि न समजून घेता कसंही वापरलं तर तुम्हाला साईड इफेक्ट होणारच ना. मला वाटतं साईड इफेक्ट झालं आपण जागवतो, असं काही आहे का? अगदी. म्हणजे जेव्हा स्किन मध्ये डाग यायला लागतात किंवा लोक सांगायला लागतात अगं काय करून घेतलं तू तुझ्या त्वचेचं, यु नो दॅट काइंड ऑफ एन अप्रोच, मग लोकांना जाग येते की अरे मी उगाचच केलं, माझं नुकसानच झालं, आता माझं कसं होणार. आणि आपल्याकडे ना लोक काय बोलतात त्याच्यावरती आपण सगळं डिसाईड करतो. ओके. की म्हणजे वाटेल ते करू, पण समोरचा माणूस मला म्हटला मी चांगली दिसते तर मग मी चांगली आहे. समोरचा माणूस म्हटला की अरे तू काय वाटोळं करून घेतलं तुझ्या त्वचेचं, तर मग ते तिथे सगळेजण जागे होतात की अरे 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 मी खराब केलं. ओके. ऑल थर्ड पार्टी व्हॅलिडेशन. येस. व्हॅलिडेशन्स अँड व्हेरिफिकेशन्स. मला वाटतं आपण कितीही म्हटलं की स्किन शेमिंग, बॉडी शेमिंग खूप जास्त. मला तर असं वाटतं ना ऋषिकेश, एस्थेटिक्स हा जो प्रकार आहे हा कुठेतरी सायकोलॉजिकल गोष्टींवरती अगदी अवलंबून आहे. म्हणजे लहानपणापासून आपल्या कल्चरमध्ये गोरी आहे की नाही, जाड बारीक आहे की नाही, नाक कसं आहे, केस कसे आहेत, ह्याच्यावरती आपण खूप खूप इम्पॉर्टन्स देतो. आणि अशा कल्चरमधनं जर तुम्हाला इनसिक्युरिटी स्वतःच्या लुक्स बद्दल आला तर आय एम नॉट सरप्राइज्ड. इन्फ्लुएन्सिंगमुळे सुद्धा या गोष्टी येतात. आपण जुन्या काळात हे बघितलं होतं की कुठेतरी एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर आपल्याला हे बघायला मिळायचं, पण आता सोशल मीडियावर पण सुद्धा हे डेली बघायला मिळतं. गोड होण्यात इंटरेस्टेड आहेत. आय डोंट डिनाय दॅट की मला सोशल मीडियावरती पण तुम्ही जर बघितलं तर मॅक्झिमम टाइम लोक गोरे होण्यात मध्ये इंटरेस्टेड असतात किंवा फिल्टर्स लावून मी किती सुंदर.
पण आता जो एक 15 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असेल त्याला एवढी मॅच्युरिटी नाहीये ना हे समजायला की तिथे फिल्टर आहेत किंवा या माणसाचं वयच मुळात 30 आहे आणि म्हणून त्यांनी ट्रीटमेंट्स करून स्किन चांगली केली आहे, एवढी इमोशनल मॅच्युरिटी नसते हो. म्हणून मी नेहमी म्हणते की हे जे इन्फ्लुएन्सर खरं असतात त्यांच्यावरती इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, पण वी हॅव टेकन इट सो लाईटली आणि लहान लहान मुलं हे सगळे फॉलो करत असतात. करेक्ट. सो इट इज व्हेरी डेंजरस. म्हणजे जसं एकेकाळी बॉलिवूडच्या ऍक्टर्समध्ये केवढी रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही स्वतःला कसे दाखवतायत स्क्रीनवर तसे लोक तुम्हाला फॉलो करणार. आज इन्फ्लुएन्सर्सची तीच कंडिशन आहे ना. मला वाटतं तेच आहे किंवा तो थोडासा भाग समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण फक्त आपल्याला पेमेंट मिळतं एखाद्या गोष्टीचं म्हणून आपण सगळ्याच स्कीम नाही प्रमोट केल्या पाहिजे किंवा सगळ्याच गोष्टी नाही प्रमोट केल्या पाहिजेत. पण नक्कीच ओव्हरऑल ब्युटी इंडस्ट्रीकडे बघताना, ओव्हरऑल या प्रोसेसकडे बघताना काय पर्सेंटेजमध्ये या गोष्टी घडतात असं जाणवतं, किंवा बोटॉक्स असेल, फिलर असेल किंवा सगळ्या स्किन ट्रीटमेंट. जर आपण अंदाजे डेटा अनालिसिस केलं तर आजच्या जगात यू कॅन से 40 नंतर लोक बोटॉक्स बऱ्यापैकी ओपन माइंडेडनी करतात. ओके. दे आर व्हेरी ओके विथ द होल कॉन्सेप्ट. फिलर्स कॉस्टच्या हिशोबाने थोडंसं 45+ लोक ओपन झालेली आहेत. ओके. बट आय वुड से की बोटॉक्स हे खूप फ्रिक्वेंटली केलं जातं कम्पेअर्ड टू फिलर्स. ओके. आणि असं जर बघितलं गेलं तर पीपल हॅव बिकम व्हेरी ओपन माइंडेड अबाउट इट ऑल्सो. ओके. आधी एक काळ होता की बोटॉक्स म्हटलं की फक्त ऍक्टर ऍक्ट्रेसेस हा एक जो कन्सेप्ट होता असा अजिबात राहिलेलं नाही आहे. ऍटलिस्ट पुण्यासारख्या 2 tier सिटीमध्ये सुद्धा इट इज व्हेरी कॉमन. ओके. सो बॉम्बे दिल्लीमध्ये तर तुम्ही विचारच नाही करू शकत. मग बोटॉक्स मध्ये एक्झॅक्टली काय प्रोसेस केली जाते, म्हणजे जर आताही कोणाला माहित नसेल तर? अंडरस्टँड वन थिंग की बोटॉक्स हे एक लिक्विड असतं जे मेडिसिन आहे, जे मसल्समध्ये दिलं जातं सो दॅट दोज मसल्स रिलॅक्स होतात. सो तुमच्या आठ्या पडणं. आता कोणीतरी म्हणेल की मी आठ्या का काढू, कारण अनेक लोकांमध्ये आठ्या पडल्यावरती तो माणूस जर ओल्ड किंवा टायर्ड किंवा अँग्री दिसत असेल तर त्या आठ्या काढल्यावरती त्याचा लुक एनहान्स होणार आहे. ओके. ओके. मग बोटॉक्स फेस स्लिमिंग करायसाठी पण असतं. जसं मी म्हणलं की काही लोकांचा चेहरा बऱ्यापैकी ब्रॉड असतो आणि आता आपण सगळीकडे सोशल मीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल सगळीकडेच असतो ना. सो आपण आपला फेस जर स्लिम करायचा असेल त्यासाठी पण बोटॉक्स असतं. मग काही लोकांना त्वचा जी ग्लास स्किन जे करायचं असतं, सो बोटॉक्स जेव्हा आपण स्किनवर देतो तेव्हा ती स्किन बेसिकली स्ट्रेच होते आणि ती सुद्धा प्लेन दिसते. ओके. सो असे बरेच हे आहेत. आणि सर्वात महत्वाचं बोटॉक्स हे मेडिसिन असल्यामुळे ते मायग्रेनसाठी कामाला येतं. मग काही लोकांना बघा मिचमिचने डोळ्यांची एक आजार असतो त्याच्यासाठी बोटॉक्स असतं. काही लोकांना खूप स्वेटिंग होतं बघा हाताला, म्हणजे असं इंजिननी पाणी सुटल्यास त्याच्यासाठी बोटॉक्स असतं. सो बोटॉक्स हे फक्त ब्युटीसाठी नव्हे तर इट इज अ प्रॉपर मेडिसिन. ओके. पण बऱ्याच लोकांचं असतं की अशा स्किन ट्रीटमेंटमुळे कॅन्सर किंवा त्यासारख्या आजारांचे धोके होण्याचे संभाव्य असते. ह्याच्यात काहीही तथ्य नाहीये. ओके. 0 तथ्य. म्हणजे लिटरली मला असं सिम्पल सांगावं असं वाटतं की एखाद्या गोष्टीमध्ये जर कॅन्सर होत असेल आणि ती गोष्ट जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ती कराल का? डॉक्टर सुद्धा विचार करतील ना दोनदा की बाबा, कारण आज आता तुम्ही जर बघायला गेलं तर आमच्या सगळे प्रॅक्टिशनर जे एस्थेटिक्स करतात वी ऑल डू बोटॉक्स फिलर्स. ओके. आणि जर एखाद्या गोष्टीने कॅन्सर होणार असेल तर तो मी का करून नक्कीच. ओके. येतं लक्षात. खूप ह्याच्यात काहीही तथ्य नाहीये, काहीही टूच नाहीये. जस्ट मेक शुअर दॅट आपण कोणाकडनं ही इन्फॉर्मेशन घेतोय हे आपल्याला कळायला हवं. खरं सांगते ह्याच्याने कॅन्सर नाही होत. ओके. नक्कीच. इन जनरल विचारलं की मे बी लोकांचं असं ना की प्रमाण चुकलंय किंवा काहीतरी चुकलंय, करणारा व्यक्ती तेवढा टेक्निकली साऊंड नाहीये. या प्रोडक्टमुळे कॅन्सर नाही होऊ शकत. आता सगळ्यात मोठा अजून एक पार्ट होतो तो म्हणजे डार्क सर्कल. त्याच्यासाठी पण खूप गोष्टी लावल्या जातात. नको ते केलं जातं. आम्ही तर एक पॉडकास्ट पण घेतलाय, फुल इथे लिंक आहे. तरी मला याच्यात विचारायला आवडेल की एस्थेटिकच्या दृष्टीने डार्क सर्कल कसे ट्रीट केले जातात किंवा ते ट्रीटेबल असतात का? सो
डार्क सर्कल्समध्ये ना पहिले तर टाईप्स असतात. एक म्हणजे फक्त पिगमेंटेशन की ते काळे पडलेत. ओके ओके. एक असतं की ते डीप झालेत, हॉलो. ओके ओके. आणि एक जेनेटिक. हां की आता जेनेटिक जर बघितलं तर तुम्ही म्हणाल की माझ्या आईला सुद्धा काळे वर्तुळ होते, माझ्या मामाला सुद्धा आहेत, माझ्या आजी आजोबांना, म्हणजे एक म्हणतो ना की ते जेनेटिकली असतात. आणि फ्रँकली इफ यू आस्क मी, त्या डार्क सर्कल्सला फार कमी ट्रीटमेंट्स असतात. म्हणजे त्याचे रिझल्ट खूप काही प्रॉमिसिंग नाही आहेत. ओके ओके. सो लेट्स बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस. नक्कीच त्याच्यानंतर काही वेळेस अनिमिया म्हणजे आयनची कमी असल्यामुळे सुद्धा डार्क सर्कल्स असतात. ओके कारण तुम्ही जर बघितलं तर आयन जेव्हा कमी असतं तेव्हा तुमची झोप नीट होत नाही, आणि झोप नीट नाही झाली की डोळे थकलेले दिसायला लागतात. सो आयन रिलेटेड डेफिशियन्सी रिलेटेड डार्क सर्कल्स हे आरामात ट्रीट होतात. ओके ओके. त्याच्यानंतर हॉलोनेस म्हणजे आता तुम्ही बघितलं तर वयानुसार कधी कधी आपले जे स्ट्रक्चर असतं ते हलतं, बरोबर आणि ते स्ट्रक्चर हललं की आपले डोळे खोलगट व्हायला लागतात. हो त्याच्यासाठी अंडर आय फिलर्स हे 100% रिझल्ट देतात. ओके ओके. सो अनेक वेळा ना आयांची कंप्लेंट असते की हा ना रात्र रात्र जागा असतो म्हणून ह्याला काळी वर्तुळ आहे. दॅट इज नॉट ट्रू ऑलवेज. म्हणजे काही वेळेस असू शकतं, पण ते एक स्टँडर्ड रिझन असतं ना आयांचं की नाही नाही ह्याचे काळे वर्तुळ ह्याच्यामुळेच झाली आहेत. दॅट इज नॉट ट्रू फ्रँकली. ओके. पण आता आयांवर आला आहात तर ओबेसिटी सारखा जो गोष्ट आहे किंवा मला वाटतं जाडत्व किंवा जडत्व ह्याच्याशी रिलेटेड पण स्किनची गोष्ट आहेत का? सो मी मगाशी म्हटलं तसं ना, व्हॉट इज ओबेसिटी? ओबेसिटी बेसिकली तुमचं वजन तुमच्या हाईट अनुसार पेक्षा खूप जास्ती आहे. सो BC आपण बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस जे करतो, आणि तुमचा BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स तुमचा 27-28 पेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला ओबेस असं म्हटलं जातं. बरोबर आहे. सो ओबेस म्हणजे काय, तुमचा ॲडिपोज टिश्यू बेसिकली वाढतो. आता ॲडिपोज टिश्यू म्हणजे जो फॅट असतो एक प्रकारचा, तो त्याच्यावरती सगळे बॅड हार्मोन्सचे रिसेप्टर्स असतात. ओके. सो जितका जास्ती ॲडिपोज टिश्यू तितके जास्ती रिसेप्टर्स आणि तितका जास्ती हार्मोनल इम्बॅलन्स. ओके. सो फ्रँकली इफ यू आस्क मी, थँक्यू की आता सगळेजण इतके कॉन्शियस झालेत सगळ्या गोष्टींबद्दल. पण आपल्याकडे ज्या लेटेस्ट ट्रीटमेंट्स आल्या आहेत ओबेसिटीसाठी, वेट लॉस ट्रीटमेंटसाठी, आपण त्याला मोंजारो असं म्हणतो किंवा ओझेम्पिक असं म्हणतो किंवा विगोवी असं म्हणतो. या ट्रीटमेंट्सनी मला वाटतं आपल्या भारतामध्ये इतका त्याचा फायदा घेण्यासारखे ड्रग्ज आहेत हे, की नॉट ओन्ली तुमची ओबेसिटी ट्रीट होतीये, तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स जो तयार होतोय ओबेसिटीमध्ये तो रिव्हर्स होतो आहे. ओके. तुमच्या बॉडीमध्ये वयानुसार इन्फ्लमेशन तयार होतं. म्हणजे तुम्ही बघा की एका वयानंतर माझे गुडघेच दुखतात, मला खूप थकायलाच होतं, इन्फ्लमेशन हे कमी होऊन जातंय. तुमचा शुगर कंट्रोल येतोय, तुमच्या हार्टला तिथे काहीतरी फायदा होतोय. सो हे जे काही लेटेस्ट ट्रीटमेंट्स आपल्या क्लिनिकमध्ये आहेत किंवा आता ज्या काही आल्या आहेत भारतामध्ये, आय थिंक एव्हरीबडी शुड टेक ॲडव्हान्टेज ऑफ इट. ओके. कारण तसंही तू बघितलंस तर आपण डायबिटीज आणि ओबेसिटी कॅपिटलमध्ये मोडलं जातो. आणि तू आज जर असं बघितलं तर जर ॲक्टिव्ह पॉप्युलेशन जी आहे आपली, ते जर ओबेसिटीमधनं बाहेर आले, डायबिटीज सारख्या आजारातनं बाहेर आले, तर त्यांची कपॅसिटी टू वर्क सुद्धा इन्क्रीज होते ना. लाईफ एक्सपेक्टन्सी इन्क्रीज होते. आहे तेवढं आहे नक्कीच. सो दिस इज इम्पॉर्टंट. डेफिनेटली तेवढं आहे, तेवढं नक्कीच आहे. म्हणजे या सगळ्या सोबत ना अजून एक गोष्ट सध्या चर्चेत येते, ती म्हणजे स्किन लाईटनिंग. मग तो नेमका काय आहे? स्किन लाईटनिंग मध्ये ऍक्च्युली काय करतात आणि त्याचा खरंच कॉमन मॅनला, सामान्य माणसाला किती उपयोग होतोय? सो स्किन लाईटनिंग, थँक्यू. तो स्किन लाईटनिंग बोला, काही लोक तर व्हाईटनिंग बोलतात आणि मला फार फार अगदी म्हणजे असं दुःख होतं की व्हाईटनिंग नाही आहे आपल्याकडे. सो एकही ट्रीटमेंट व्हाईटनिंग करू नाही शकत. लाईटनिंग डेफिनेटली करू शकतो, पण त्याच्यासाठी महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे ग्लुटाथिऑन. ओके. ओके. सो ग्लुटाथिऑन हा मुळात एक अँटीऑक्सिडंट आहे. पण काही काळांमध्ये जेव्हा ही काही ट्रीटमेंट चालू होती तेव्हा त्यांना लक्षात आलं की जे पेशंट्स ग्लुटाथिऑनवर आहेत ते गोरे व्हायला लागलेले. ओके. सो दॅट इज हाव ॲक्च्युली ती डिस्कव्हरी झालेली. ओके. सो आपल्याकडे तुम्ही बघितलं तर पोस्ट कॅन्सर पेशंट्सला सुद्धा आपण ग्लुटाथिऑन देतो, कारण इट इज अन बेसिक अँटीऑक्सिडंट. ओके. सो जेव्हा तुम्ही एका चांगल्या क्वालिटीचं ग्लुटाथिऑन वापरता, तुम्हाला स्किन लाईटनिंग हा
अनुभव दिसू शकतो, पण तो परमनंट नसतो. ओके. सो मी मगाशी जसं एक्सप्लेन केलं तसं की मेलॅनोसाइट एक सेल असतो, मग त्यातनं ते ब्राऊन पिगमेंट निघतं Correct. आणि आपल्याला तो एक कलर येतो. सो ग्लुटाथिऑन बेसिकली काय करतं की हा जो काही पिगमेंट बाहेर येतोय तो बेसिकली कंट्रोलमध्ये ठेवतो. ओके. आणि तो एकदा कंट्रोलमध्ये आला की तुम्ही उजळ व्हायला लागतात. पण जर काही कोणीतरी मला म्हटलं की नाही मला परमनंटली स्किन लाईटनिंग पाहिजे, तर मग त्यांना परमनंटली या ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. ओके. असं परमनंटली काही नाही तर होऊ नाही शकत. ओके. मग ग्लुटाथिऑन जे आहे ते IV मधून पण दिलं जातं का त्याचे इंजेक्शन्स असतात किंवा टोनर सिरम सारखं वापरता येतं? सो आपल्या क्लिनिकमध्ये आपण 3 गोष्टी सजेस्ट करतो. एक म्हणजे IV इंजेक्शन्स जे व्हेरी सेफ असतात. ओके. ऑफकोर्स ऑलवेज अंडर डॉक्टर सुपरविजन. आता जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन IV करायला लागलात तर मग मला काही सांगता येत नाही की त्याचे काय इफेक्ट्स येतात. पण डेफिनेटली डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये IV हे खूप सेफ आहे. सेकंड आपण ओरल ग्लुटाथिऑन सुद्धा देतो. ओके. पण तुम्ही समजून घ्यायचं की जी मेडिसिन डायरेक्ट रक्तामध्ये जाते त्याचे इफेक्ट्स जास्ती येतात, जे आपल्या पोटातनं जातं त्याचे इफेक्ट्स थोडेसे कमी येतात. ओके. आणि तिसरं म्हणजे लोकल ग्लुटाथिऑन क्रीम्स असतात स्पेशल, ओके. जे मेडिकेटेड असतात अगेन. सो या तिन्ही गोष्टींचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर सुंदर रिझल्ट्स येतात. ओके. पण मग हे करावं का? कारण बऱ्याच लोकांचा हा पण एक संभ्रम असतो ना की ग्लुटाथिऑन करावं का किंवा ते घ्यावं का किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? सो अगेन व्हेरी सिम्पल की मुळात आपण एस्थेटिक ट्रीटमेंट्स करतोय का, हा जर तुम्हाला एक प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तुम्ही या सगळ्या ट्रीटमेंट आरामात करू शकतात. एस्थेटिक्स हे तुमच्या लुक्सला एन्हान्स करायला आहे. ओके. म्हणजे आज जर मी तुमच्या समोर बसली आहे आणि मी तुम्हाला प्लेझेंट दिसत असेल तर तुम्हालाही 4 प्रश्न विचारायची इच्छा होणार किंवा तुमचा बॉस तुमच्या समोर येतो आहे आणि त्याची स्किन चांगली वाटते किंवा ही इज ग्रूम्ड, एक अथॉरिटी फिगरला अजून त्याचा एक इम्पॅक्ट येतो. ओके. सो ग्लुटाथिऑन इज नथिंग बट मेकिंग द स्किन हेल्दी. जो आपला पहिला प्रश्न होता ना की गुड स्किन काय असते. ओके. सो माझ्या क्लिनिकमध्ये मोस्ट ऑफ द टाइम मी लोकांना स्किन लाईटनिंगसाठी कधीच ग्लुटाथिऑन सांगत नाही, बट गुड स्किनसाठी डेफिनेटली ग्लुटाथिऑन सांगते. सो तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला अशा काही ट्रीटमेंट, अशा काही वेगळ्या ट्रीटमेंट्स, अशा काही ब्युटी रिलेटेड वेगळ्या गोष्टींची माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरांचा नंबर दिलेला आहे, नक्की चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांवर पॉडकास्ट हवे असतील, कुठले वेगवेगळे विषय जाणून घ्यायचे असतील तर त्याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. इंस्टाग्रामवर DM करायला विसरू नका. धन्यवाद. हो, जाता जाता सबस्क्राईब करा यार, इथे कुठेतरी बटन आहे.